मोठा सोने ह्याच यात्रेत घेतला ह्या 2011 घेतला. 2011 13 वर्षापूर्वी. 13 वर्ष ह्याच यात्रेत. ह्याच घेतला. आता एखादा वळू म्हणून ठेवा तुमच्याकडे. आता ठेवायचा एक त्याचा भाव जे आहे ना. मग तुम्ही 31ला घेतलं. यांना 35 यांनी 35ला घेतलं आणि तुम्हाला आता 39ला मागतायत, देत नाही. घरी बैल सगळी टोटल 10. आणि मोठ्या मापाचे किती द्यायचे? मोठ्या मापाची सगळी बैल मिळून 8 बैल मोठ्या मापाची. 8 बैल आहेत. गाय चांगली, वळू चांगला राहिला की पैदाच चांगली होते. किती मैदानात पळवला? आपण तसा 10 मैदानात पळवला त्याला. त्यातलं 3 मैदान बोलावलं. काय की असं असं आहे, गाडीला गाडी व्यवहार व्हायचं आणि लगेच बरोबर घेऊन जायची. खाली उतरून देत नव्हती. 15-20 मिनिटाचा जिकडे तिकडं. राजसाहेब येऊ शंभू तुमच्या घरी जलामला ना? होय. कार्तिक यात्रा पंढरपूर 2024. आजचा सगळ्यात मोठा दिवस एकादशीचा. काय किंमत? 24. कोणीकडचा आहे? सांगोला बाजारात आणला काय? चांगले. काय किंमत हो? 1 लाख. किती महिन्याची का आपण? 8 महिने. 8 महिने. कुठल्या बैलाकडे? आतनी तालुका कटगेरी. कुठला? आतनी तालुका कटगेरी. किती येताची आहे? किती येताची? येता. हा. हेरगाव सतीसाना. काय काय काय? सतीश. हा. हेरगाव सतीसाना. सतीश अण्णा. सोन्या. हा सोन्या. सोन्याकडून गाभण आहे. गाभाई. कितव्या टायमिंगला आहे? कितव्या टायमिंगला? 8 महिने गाभाई. 8 महिन्याची. पण तिसरी टाइम, दुसरी टाइम, तिसरी 2. एक गाय मोठी आहे. शेवटची पुढे बघायला भेटणार. फेटा आणि धोतर ही शेवटची पिढी. बाबा काय घेतलं का? काय घेतलं का म्हणलं? आता तर आम्ही बघतोय. बघताय म्हणून का? मग काय घ्यायचं काय? घ्यायचं का नुसतं बघायचं? जमलं तर घ्यायचं. वासरू. गाव कुठलं? गाव पडस्तर. कुठं आलंय? इंदापूर तालुक्यात. इंदापूर तालुका. बैल आणला की आमचा इथं. तुमचा बैल आहे? काळा. काळा. ओळू आहे काय? हा. काय नाव त्याचं? नाव काय बैलाचं? हिर्या. किती गाया झाले त्याच्या? आता चालू केलं, 2 दात लावले त्याचे. दुसरा झाला. शेजी बाबळगाव. अंकोली बाबळगाव. कुठला? शेजी बाबळगाव. बाबुळगाव. हा. कुठले हे जेवण? ही टिकोटी राजाचा पोरगा आहे. टिकोटी राजाचा. हा. तो ते कोळेकर बशी होता जवळ्याला. हा. त्या पहिल्याचा थायमान नावाचा त्याचा. ते कोळे. हा हा. थायमानचा तू आहे. हा. थायमानची पैदास. आणि राजाची. हा ही राज. किती जण आलाय? 6 जण आहेत. कुठून आला? पाथर्डी. कुठं आले? जिल्हा अहमदनगर. नगरवरून आलाय. मग काय खरेदी केली की नाही? हा केली ना. केली? 2 वासरं घेतली. 2 गेली. कितीला? 50,000. 50त 2. शेती कामाला. शेतीला.
आणखी 2 बघायचे शर्यतीसाठी. हां पण आता भेटते तसे बघू आता. मग पसंत पडले की नाही काय? पडत पण जरा किमती जादा होत्या. किमती जास्त आहे त्या. खर्च यायचा जायचा. मग ही 2 कोणी घेतली? बघू कोणी घेतली. तुम्ही घेतली काय? अवताला. मग आता ते शिकवायला लागतील. शिकवाय आधी पेटावं लागतील त्यांना. मग बैल आहे काय घरी? घरी आहेत ना 2 पहिले. बडाव आहे व म्हातारे आहेत. म्हणजे म्हाताऱ्याने 4 जातात पहिले. आता बारीक घेतलेलं. आदत पाहिजे. आता इथून न्यायची. इथून न्यायची. तिकडे पण आहे की कुठला बाजार आहे की काष्टीचा ना? काष्टी. परत आमच्या गावात पाथर्डीमध्ये पण चांगला मोठा बाजार भरतो. पण इकडे असं यात्रेला म्हणून आलतो आम्ही. इथं पसंत पडले मग घेतले. अजून 2 फक्त जातात. बघायला आला होता काय? आणि पसंत पडली मग घेतली. अजून 2 घ्यायचे. अजून 2 घ्यायचे शर्यतीसाठी. ती कोणाला? ती तांबे. पसंत पड नाही पडत पण जरा किंमत जास्त होती ना. तर काय आहे किंमत काय सांगते 40-50 चांगली वासर जशी वासर असतील तशी किंमत सांगायची. कोण बघूनच किंमत सांगते सगळी. किंमत जर जादा होऊन राहिली. किंमत जादा होऊन राहिली. हे सगळे आपले सबस्क्रायबर आहेत. किती वर्षापासून? बंदीपासून आहे का? तुम्ही सध्या मैदानात दिसत नाही एवढे. आपले बाकीचे पण उद्योग आहेत काही काम, त्यामुळं सगळं करायचं. आता ते वासरू मैदानात नाही आणत का? असतं की दोन्ही. आता 14 तारखेला असणार आहे. दोन्ही पण असणार. असं का? 16 तारखेला 1 नोव्हेंबर. 16 नोव्हेंबर नाही 14ला. 14ला आहे का? परवा दिवशीच आहे. चांगल्या पडत ते बारकं वासरू आहे ना. बारकन मोठं दोन्ही पळतं चांगलं. बारका अजून बारका आहे. त्यामुळे मी तुमचा काष्टीचा बाजार बघितला. तुम्ही का? रविवारचा असतो ना? शनिवारचा असतो. मी आलो एकदा त्या बाजारात. त्याचे व्हिडिओ बनवले होते. ते काय झालं काय माहिती. ते नाही ते शूटच झाले नाही का काय झालं काय माहिती. पण बंदीत घेतली होती ती. नाही माणसं मी मागल्या 30 वर्षापूर्वी असं बघायचं. 30 वर्षापूर्वी असं यात्रेत नेऊन बघायचं की काय या पहिल्यांदा असं असं काय आहे नेमकं ह्यांच्यात यांना हे असं आहे. कुठल्या मैदानात नेला? 3 गुलाल झाल्यात. कुठल्या मैदानात? पलटणला नेलता, पेडगावला नेलता. पेडगावला आले. पेडगाव हिंद केसरीला गट काढला. घरच्याच 2 आदतनी. घरची गाडी. याला पळवल्यामुळे आता निर्णय बदलला. आता ओळख केला. किती मैदानात पळवला? आपण तसा 10 मैदानात पळवला त्याला. त्यातलं 3 मैदान गुलाल. 10 मैदान केले. त्यातले 3 मैदान गुलाल. कुठली मैदान? पेडगाव, पळशी स्टेशन, दैवळी, आपलं 50-50 केसरीला. तिथं फायनलला होतं. नाही, गट काढला होता. घरच्याच गाडी. आता दात लावल्यामुळं बंद केला पळवायला.
लागलाय राजाचा नातू आहे. राजाचा नातू शिरसाला नेलता पोरगा, हा त्याचाच पोरगा आहे. नाही गाव मधला बैल दुसरा असेल ना. आत्ताच वाद लावलाय. पुढे आहे. दात लावलाय आत्ता लावला. माऊथ मध्येच आहे ना. माऊथ मध्ये मी येऊन गेलाय सर काढून कुठे ओळखणार आहे. प्रदर्शन केलं का नाही कुठलं. करायचंच नाही आपल्याला प्रदर्शन. काय राहिलं नाही तो नाही हा सगळं मेन आहे. प्रदर्शन म्हणून कुठलं करायचं करायचंच नाही. हा वस्तू सांभाळणार आपण एवढ्या अशा उगं त्यांना पैसे डिमांड द्यायची आणि मग त्यांचे पैसे देऊन पुन्हा कुणी सांगितले नंबर घ्यायला. बरोबर. ते कोंडी राजाचा नातू ना तो राजाचा नायगावच्या पोराचा. नाही हो काय मला माहिती सगळे आहे बघा. हा सांगा गाडग्याचा काय माहिती तिला खाव. सांगा हे कुठली वंशावळ काय. शिरसाला पैसे एक नाही गावून बैल आणला होता. हा. सोन्या एक्सपायर झाल्याच्या नंतर त्या बैलाची पाहिजे. कुठं असतो आता ह्यो. आता ही महूत महूत. संजय तुकाराम कारंडे राहणार महूत तालुका सांगोला जिल्हा सोलापूर. ह्यांच्या दावणीला हा यांच्या एकच नाव बैल. हा एक एकच सांभाळायचं पण चांगला सांभाळायचं. टॉपचा सांभाळायचा. एकच सांभाळायचा पण टॉपचाच सांभाळायचा. टॉपचाच सांभाळायचं. हा 4 5 3 आहे 3 2 आहे 3. हा. मग आजच्याच दिवस नाही तर आता आणलाय सकाळी आणलाय संध्याकाळ 4 5 वाजता. मुक्काम नाही गो. नाही कवाच नाही कुठंच कुठंच हा. नाही. यात्रेत मुक्काम करायचा करायचाच नाही मुक्काम. सकाळच्या यायचं संध्याकाळी जायचं. बघूया की तुमचं नाव बिव आहे त्याच्यावर. कडसनच्या सावकारांची नावं नाही. शंभू मालकाकडे बघतोय हा. आपल्याकडे करा मालकाकडे राहू द्या. ते चालमल्यापासून तिकडे बघतोय. नमस्कार. कुठलं गाव. तालुका उत्तर सोलापूर. सोलापूर. हा नमस्कार. जोडीदार आपले गुरु आमचे गुरु ना. शंभूची माहिती द्या की. शंभूची माहिती द्या. शंभूची माहिती देतो. जरा पुढे या खाली चाललाय. हा मी येतो. शंभूची माहिती द्यायसाठी मी ह्या बाजूला पाहिजे. हा या बाजूला. राजसाहेब येऊ शंभू तुमच्या घरी जन्मला ना. होय. मग तुमच्या गायची म्हणजे पैदाची. हो घरच्या गाईचा मुलगा. घरच्या गायचा. आणि कोणत्या बैलाचा. हा तांडूरच्या राजाचा. मुर्शिदापूर खाणीच्या तांडूरचा राजा. तांडूरचा राजा. हा या नावाने जो केलार शेतकरी परिवारमध्ये जो बैल आहे हा फुलडारकाळीचा कुलचित्रा कोसा. हा त्या बैलाचा हा मुलगा म्हणजे सिद्धापूर खाणीचा हा 4 नंबरचा रक्त. आता किती जाते येतो. हा साई जाते सायदा आता जस्टच महिन्यात साई जाते झाली. होय किल्लर गाव आले का. हा. गाडगेचा हा किती गाय झाली याच्या. सचिन काय किती झाल्या. काय मालकाला माहिती आहे. मालकाने नोंद केली किती गाय झाली याच्या. गाय किती. काय 250 झाल्या. किती वर्षात. आता चालू करून वर्ष झालं आपल्या. एका वर्षात झाल्या. पैदाशी कशा आहेत. पहिला स्टॉप मध्ये पडल्यात ना. काय विक्री झाली का ह्याच्या पैदाशी. विक्री झाली. एक वासरून 2.5-3 महिन्यात 51,000. 2.5-3 महिन्यात 51,000ला गेलं. आता काय पसंत पडतंय काय. पसंत खास वळूच्या दावणी सगळ्या बघायला. असं काय. वळूच्या दावणी बघायची. वळूच महत्वाचा आहे. असं वळून गाय चांगली. वळू चांगला राहिला की पैदाच चांगली होते. हे घरी पण होणार आहे का. होणार. आपल्या घरी पण गाय चांगली आहे ना. 3 गाय आहेत आमच्यात. शंभूकडनं एक भरले गाय ह्याच्याकडून भरली आहे. 5 महिन्याची गाय ह्याच्याकडून. गाव कुठलं. तळीपरगा
हे कोण वडील दोघं फिरताय जोडी ना दोघांनाही नाद आहे चालतंय फोटो काढताय मामा शंभू सारखा घरी आहे की नाही एखादा शंभू सारखा घरी एखादा जन्मला का आहे ना किती महिन्याची एक 4 महिन्याचा एक 3 महिन्याचा एक 2 महिन्याचा ते कुठल्या बैलाची राजेश तिन्ही पण राजे मग ह्याचाच भाऊ की आता एखादा ओळू म्हणून ठेवा तुमच्याकडे आता ठेवायचा एक त्याचा भाऊ जे आहे ना त्याच्या पाठीवर कालवड झाली कालवड बी ठेवली आहे त्याच्या पाठीवर फोन झाला आता ती 3 महिन्याचा ती ठेवलाय ना आता 3 महिन्याचा त्या आज 2 वर्षा बाहेर निघाली बरोबर मोर्ची कार्तिक सोडून त्या मोर्चा दात लावल्याशिवाय बाहेर काढत दात लावल्याशिवाय बाहेर नाही काढायचं कुठं दत्तरला नाही कुठं बाजारला नाही गायांना पण नाही गायांना पण नाही काढायचं गया तर काढतच नाही कुठून बाहेर काढत आहे का आता दुसऱ्यांचा हे नाही आम्ही सांगितलं जुन्नरवरून आला हो जुन्नर किती जण आला आम्ही जवळजवळ 25 पोरं होती रात्री 4 वाजता झाली खरेदी ती वाजता घेऊन गेले तर आता परत एक वाजता घेतलंय आणि ते अजून फिरतात बाजारात मग किती खरेदी केल्या 4 वाजता रात्री गेलीत गावात 4 वाजता नेलीत अजून आता एक खरेदी झाली रात्री पण उशिरा एक खरेदी झाली काय किमतीत केल्या 38 40 45 चांगले भेटतात का एक नंबर वासर भेटत चांगली गेल्या वर्षीच एक वासरू नेलं होतं गेल्या वर्षी लय पळते 1 नंबर मध्ये पळते इथूनच नेलं काय कार्तिक नेलं होतं उद्या अंडे आहे ना जाऊ का गाडी साहेब चालते बाकी काय नाही तिथं एक जण वाट बघतोय ना ते पुन्हा चुकामुक झाली की सापड नाही बरं चालते गाडी साहेब चालते नाही तर चला आमच्यावर बरं चला हेवा बाळासाहेब पण आहेत काय काम नाही बाळासाहेबांना कशाला आम्हाला काम आहे तुम्ही आता ह्याला वासरू बघा कोण त्याचा पाठची बघा ते वासरू आहे ना काम संध्याकाळी 7च्या पुढे तू वासरू पहिलं पाटील नमस्कार काय खरेदी केली की नाही का 2 खरेदी केली त्या तिने 2 इथं बाजारात दिल्या इथंच दिल्या इथंच दिल्या मग घरी न्यायला काय केलं की नाही घरी न्यायला वस्तू बघतो बरं का तशी आपल्या डोक्याला लागणं वस्तू लागणं नाही लागणं कधी आलाय मी 3 दिवसाला येतोय रोज येतोय जातोय माघारी पण वस्तू काय तशी डोक्याला लागणं म्हणून आपलं माघारी गेलो काल रात्री जास्त खरेदी झाला पुण्यात पुण्यावाल्याने नाही नाशिक साईडला जास्त केली जास्त खरेदी नाशिक साईडला झाली यावेळेस इथून जास्त खरेदी नाशिक जास्त जातीवंतच बैल गेली ना जातीवंत काय ते असं वासवर आहे गाडीला गाडी व्यवहार व्हायचं आणि लगेच बरोबर घेऊन जायची खाली उतरून देत नव्हती 15-20 मिनिटाचा जिकडे तिकडं काय किमतीत झालं व्यवहार लहान वासरा जास्त 70-71 हजारामधून गेलं व्यवहार लहान वासरा मोठ्याच काय वेगळं त्याचं काय विषय जे त्या लेवलला चालतंय पण 40 पासून मोठं 40च्या वासरून असं 40 पासून मोठंच मोठा सोने ह्याच यात्रेत घेतला 2011ला घेतला 2011 13 वर्षापूर्वी 13 वर्ष ह्याच यात्रेत पण ह्या इथेच घेतला तिकडे 33,000 रुपये घेतला 33,000 6 झाला मग अजून चाललंय बघायचं चालेल बघतोय काय डोक्याला वस्तूला एक वस्तू लागली पण चौकाला पडा काय घेऊन चालत नाही घेऊन चालत वस्तू घेतला अंगठी पिळाची अंगठी घ्यायची कोणी नाव नाही ठेवलं पाहिजे तर घ्यायला गपची पडी जायचं घेतले तर अशी घ्यायची कोणी नाव नाही ठेवलं पाहिजे कोणी म्हणला मला वस्तूला असा बटाय तरच घ्यायचा नसला तरी चालतो काय फरक पडतो होतो तुम्ही यायचं एखाद्यानं बघितलं आयला मग माही वासरू असं कसं घेतलं तसं नाही घ्यायचं घेतलं तर पिळाची अंगठी घ्यायची कधीतरी गेली ती मोडाई मिळावी आपल्याजवळ दुसऱ्या जवळ ते पिळाची अंगठी असावी नाव निघावं ह्यासाठी आपण ती घेतो त्यात घ्यायचं नाही असं लय जरा फोन येत नाही वासरू द्या कुणाच द्यायचं वासरू चांगलं पाहिजे म्हणते चांगलं कुठं द्यायचं असं होते ना त्यामुळे वासरू काय सहसा चांगलं मिळत नाही असं पाहिजे कसं वाटतं ना
म्हणतात म्हणलं उठणार आहे. बघूया जवळ ना बघूया. पुणे पाटील म्हणतात हे बैल उठणार कुठे काही फुक गेला आता काय लागतंय का डोकं लागतंय पण कलर मध्ये किंमत अवघे इतकी काम सांगतोय या की मग वाटत वाचतोय या गाऊन शकते या आखी यात्रा त्याने ईड गेली वासरा ना. हा चाललाय की व्यवहार बघा की बाळासाहेब कुठपर्यंत गेलाय. चला बघूया चला या तुम्ही कुठले वाढेल मग न्या हे इथं घंटावाडीच्या पोरांनी घेतली बोला फार तुमचं पोच करू वाड्याला काय विषय वाढेल तुम्ही इकडे पुनर्वसन आलेले ठीक आहे जाता तुमच्या इथूनच जायचं भाडं द्या त्यांना घेऊन घेतलं देव पण नाही तर चाललंय लगेच तुम्ही आपली वाट येऊन देणार आहे का? थांब जरा थांब शब्द यांची नोट गेली का सटला विषय त्यांचा जवळ शब्द आहे जवळ पण आभार का मारायची शेट दोन नोटी लागले नाही दोन नाही एकच नाही पलीकडे एक नोट लागलं नाही पलीकडे नाही नोट ते पैसे मोजून दिले फक्त हा माना शेट फक्त हा माना किती कितीला शेट म्हणते हो तिला मामा उघड 5,000 40ला 40ला किती पोच ना बाकीचं मी देतो झाला का झालं ना झाला यावर आता किती दोन दे 32ला मागवलं होतं 35ला यांना घेतलं आणि यांना 4,000 रुपये ना जागेवर सुरू कळन त्याला किती झालं 25 झाले तू 10 दे त्याला तुला बस ना तिथं पैसे मिळतील बस तिथं आता परत पैसे नको करू होय आता काय करतात तुम्ही असं भाई तिकडे होतं की आता याला उभं किती झालं 39 किती झालं व्यवहार 39 ला झाला मग जागेवर 4,000 करून घेतलं आता कोणी घेतलं आता मालक कोण आता मालक कोण किती 39 ला घेतलं नाही 35ला घेतलं 35 ला घेतलं 39ला मागत नाही द्यायचं नाही द्यायचं आम्ही 31,000 रुपये घेतला 35 हा मग तुम्ही 31 ला घेतलं हा यांना 35 यांनी 35 ला घेतलं आणि तुम्हाला आता 39 ला मागतायत देत नाही आता नाही द्यायचं ते नाही ना आता नाही झाला व्यवहार आता झाला व्यवहार आता ते आलं काही नाही काही विषय नाही बरोबर सर मग नको बोलू तू. काय समजू जरा ऐका की 10,000 तू यायचं राहिले तर पैसे नाही तर वासराची काळजी घ्यायची काळजी घ्यायची का तू घेतलं या वासराला गिराईक लई लागले गिराईक लागलं आता त्या व्यवहार थांबवला आता मला म्हणतो द्यायचंच नाही आता तुमच्या चान्स घालवला आता नाही तुझी मर्जी आता नाही आपल्या गावाला जाते त्यांच्या मनात होतो वाचून चला तुम्ही घेत होता ना कितीला मागितलेलं कितीला मागितलेलं 38ला 1,000साठी घालवलं काय गरज नव्हती त्याला गिराईकला येऊ
सातारा. युट्यूबला आहे. चला 1000साठी व्यवहार तोडला. पालखीसाठी इथून पुढं पालखीला लागणार आहे पहिलं. लागणार 100% हे लागणार. महाराष्ट्र कर्नाटकमध्ये यांना जोडच नाही तोड पण नाही. आपण 2019ची मानकरी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोडायची. तुम्ही 2019 बैल होती त्यावेळेला सोन्या, हिरा, राजा, सरजा, बिरजा, सरजा. आतापर्यंत किती वेळा लागले बैल पालखीला? पहिला आपली तशी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला 2019ला लागली आपली बैल. त्याच्या अगोदर मुक्ताई आणली होती. पण आळंदीतून येतात ती 5 वर्ष 7 वर्ष झाली त्यांना यायला सुरुवात झालेली. आता हे किती वर्ष झालं दावणीला आहे तुमच्या? आता 1 वर्ष झालेली आहेत. 1 वर्ष. 1 वर्ष. आणि ती पलीकडची नवीन खरेदी आत्ता कालची खरेदी आहे. तीन खरेदी ती बघूया का? चला चला. त्या दोघांची नावं काय? बैलांची सोन्या सावकार. हा सोन्या आणि हो सावकार. आता ही नवीन खरेदी कुठून आणली? कर्नाटक. काय किमतीच्या खरेदी? 10 लाख रुपये. 10 लाख. मग आता टोटल किती बैल घरी? बैल सगळी टोटल 10. आणि मोठ्या मापाची किती त्यातली? मोठ्या मापाची सगळी बैल मिळून 8 बैल मोठ्या मापाची. 8 बैल आहेत. ही पहिल्यापासून नाद आहे? पहिल्यापासून आजोबा पंजोबा खानदानी नाद. खानदानी नाद. मोठ्या मापाची बैल. मोठ्या मापाची बैल. आता इथं किती जण आलाय तुम्ही? इथं आम्ही जवळजवळ 15-20 जण आलोय. आला. दोन्ही मुलं आल्यात. प्रज्वल आला, योगेश आलाय. आता ही आज परिवार आलाय. आज संध्याकाळी घरी? आज संध्याकाळी 2 बैल घरी, 2 बैल इथं जोडीदाराकडे ठेवायचे. आपल्या मादांना अंड्यांकडे ठेवायची 2 बैल. ती कोणती ठेवायची? पलीकडची बैल ठेवायची. ही नवीन खरेदी नवीन पुण्याला आंबेगाव बुद्रुक तालुका वेली जिल्हा पुणे. आंबेगाव मध्ये असतात? आंबेगाव मध्ये. मग ते चाकणच्या बाजूला येते? नाही कात्रज जवळ. तात्या दरवर्षी तुमची बैल येतात इथं? 2019 पासून आतापर्यंत प्रत्येक वर्षी कार्तिक वारीला मिरवणूक, पंढरपूर वारी, कार्तिक वारी निघतीच. तुमची बैल येणारच इथं? बैल आम्ही घेऊनच येतो, घरून घेऊन येतो, इथं येतो, पण मिरवणूक काढतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. पंढरपुरी मशीनची यात्रा, कार्तिक यात्रा रस्त्याच्या त्या साईडला बैलांची आणि रस्त्याच्या ह्या साईडला मसरांची. व्यापारी पलीकडे 2-3 मंडप आहेत. त्यांना इसणे नसते त्या मोकळा कळप आहे ना, मोरकीवर आवडते ते बरे मोकळा कळप काठी आहे ना. चला मग. त्या मापाची